आणि यानंतर काही सविस्तर बातम्या बघूयात। बातमी आहे पुण्यामधली। पुण्यामधल्या पाषाण, बाणेर, शिवाजीनगर, बावधन या भागांमधल्या नागरिकांना आज पहाटेपासूनच मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। कारण पुणे पोलिसांच्या मनमानी कारभारामुळे एका मॅरेथॉनसाठी मुख्य रस्ते देखील बंद करण्यात आलेत। त्यामुळे ज्यांना मेडिकल इमर्जन्सी आहे त्यांना देखील पोलीस सोडत नाहीयेत। काही लोकांना विमानतळावरती वेळेत पोहोचता न आल्यामुळे त्यांना फ्लाईटच पकडता आलेलं नाहीये। पोलीस विभाग, वन खातं आणि एका खासगी संस्थेनं ही मॅरेथॉन आयोजित केलेली आहे। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात। मंदार, मॅरेथॉन पोलीस खातं, वन विभाग आणि विजय गायकवाड नावाच्या एका गृहस्थांकडून आयोजित करण्यात आली आहे। मात्र याची कोणतीही माहिती सामान्यांना कोणत्याही माध्यमातून देण्यात आली नव्हती आणि पुण्यातील इतके महत्त्वाचे रस्ते, पुण्यातील बाणेर रस्ता असेल, पुण्यातील पाषाण सूस रस्ता असेल, विद्यापीठ चौक असेल, शिवाजीनगरचा भाग असेल, हे रस्ते पहाटे 4:30 वाजल्यापासून बंद ठेवण्यात आले वाहनांसाठी, वाहतुकीसाठी आणि त्यामुळं मागच्या 3-3.5 तासांपासून लोक या ठिकाणी अडकलेले आहेत आणि त्यामुळं अनेकांना वेळेत एअरपोर्टवरती पोहोचता आलं नाही, अनेकांच्या ट्रेन मिस झालेल्या आहेत, अनेकांना मेडिकल इमर्जन्सी असताना देखील वेळेमध्ये पोहोचता आलं नाही। मात्र काही वेळापूर्वी या ठिकाणी आपण या ठिकाणी बातमी करतो आहोत हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी ज्यांना मेडिकल इमर्जन्सी किंवा ज्यांना एअरपोर्टवरती तातडीने पोहोचणं गरजेचं आहे अशांना सोडायला सुरुवात केली आहे। मात्र याची आधीच लोकांना माहिती असणं गरजेचं होतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतके महत्त्वाचे रस्ते एका मॅरेथॉनसाठी बंद ठेवणं कितपत योग्य आहे असा प्रश्न पोलीस विचारतायत, पोलिसांना लोक विचारतायत। यामिनी, अगदी अगदी धन्यवाद मंदार माहितीसाठी। आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक, बघत रहा एबीपी माझा।